श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या कृपेने संकटे दूर होऊन सुखाची लाट येईल. आजचा दिवस तुझ्या आणि तुझ्या कुटुंबासाठी नवीन सुरुवात ठरणार आहे. फक्त मन लाव आणि ऐक, कारण स्वामींचा आशीर्वाद प्रत्येक अडथळ्यावर विजय मिळवेल. त्यामुळे या स्वामी संदेशाला संपूर्ण ऐका आणि याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. त्याचबरोबर आपल्या या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. स्वामी समर्थ म्हणतात, आज तुमच्या घरात जे संकट येण्याच्या मार्गावर होतं ते आज त्यांच्या कृपेने पूर्णपणे टळून जाणार आहे. हो, विश्वास ठेवा, आजचा दिवस काहीतरी वेगळा आहे. आज स्वामी स्वतः तुमच्या घरच्या उंबरट्यावर उभे आहेत आणि म्हणतात, बाळा घाबरू नकोस, तू जे संकट पाहतोय ते मी तुला लागू देणार नाही. अनेकदा जीवनात आपल्याला असं वाटतं की सगळं संपलंय, पुढं काहीच उरलेलं नाही. पण स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा माणूस हार मानतो तेव्हाच मी त्याच्या पाठीशी उभा राहतो. आजचा दिवस तुला एक गोष्ट शिकवून जाईल. संकट आली की ते नाशासाठी नसतं, ते परिवर्तनासाठी असतं. अनेक वेळा संकटाच्या रूपातच देव आपल्याला नवीन दिशा दाखवतो. तू कदाचित गेल्या काही दिवसांपासून खूप तणावात असशील. घरात भांडणं, आर्थिक अडचणी, तब्येतीचे प्रश्न किंवा नोकरीचा त्रास. पण आज स्वामी म्हणतात, बाळा आता मी आलोय, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. हे जे अंधाराचं ढग तुझ्या आयुष्याभोवती जमले ते आज माझ्या कृपेने नाहीसं होणार आहे. स्वामी समर्थांची कृपा अशी आहे की ती त्यांना सर्वांना जर मनाशी घेतली तर पतवही हालते. तुझ्या घरात जे संकट येणार होतं ते आर्थिक असो, मानसिक असो, आरोग्याचं असो किंवा नातेसंबंधाचं असो, आज ते टाळणार आहे. स्वामी म्हणतात, माझ्या बाळाला आता त्रास होऊ नये. तुझ्या घरात आज काहीतरी बदल जाणवेल. कदाचित तुझ्या मनात अचानक शांती येईल, एखादी चांगली बातमी येईल, एखादा जुना वाद मिटेल किंवा जी व्यक्ती तुला दुखावली होती तीच आज तुला मदतीचा हात देईल. हे स्वामींचं लीला आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या मनात राहतो, तुझ्या श्वासात राहतो आणि तुझ्या संकटापूर्वीच त्यांचं समाधान माझ्याकडे तयार असतं. त्यामुळे चिंता सोडून दे. तू कितीही काळजी करत असलास तरी लक्षात ठेव, देवांचं जे ठरलेलं असतं ते कधीही वाईट नसतं. आज तुझ्या घरात जो अदृश्य संरक्षण कवच तयार झालंय ते स्वामींच्या आशीर्वादांचं फळ आहे. तुझं घर आता शांत होईल, तुझ्या मनातील भीती नाहीशी होईल आणि ज्या गोष्टीचा त्रास तुला काही दिवसांपासून होत होता ती गोष्ट आज आपोआप सुटेल. स्वामी समर्थ म्हणतात, ज्यांचं मन शुद्ध आहे त्यांचं भाग्यही शुद्ध असतं. म्हणून आजपासून तुझ्या मनात कोणतीही नकारात्मक भावना ठेवू नकोस. प्रत्येक गोष्टी स्वामींचं नाव घे. ते म्हणतात, नावातच माझं रूप आहे. जर तू श्री स्वामी समर्थ असं श्रद्धेने उच्चारलंस तर त्या नावाच्या कंपनात एक अद्भुत शक्ती आहे. जी शक्ती तुझ्या घरातले नकारात्मक विचार, अभूय वायू आणि संकटाचे बीज पूर्णपणे नष्ट करून टाकते. कधी कधी असं वाटतं की आपल्यावर खूप मोठं संकट आले, पण खरं म्हणजे ते संकट येतं आपल्याला अधिक मजबूत बनवायला. स्वामी म्हणतात, माझ्या बाळाला मी कधीही मोडून टाकत नाही, मी त्याला घडवतो. म्हणून आज तुला जे काही घडतंय ते तुला उद्ध्वस्त करायला नाही, तर तुला नवं आयुष्य द्यायला आहे. तू फक्त थोडं शांत राहा. आजच्या दिवसात एक वेळ अशी येईल की तुला जाणवेल, खरंच काहीतरी वाईट होणार होतं पण काहीच झालं नाही. तो स्मशान म्हणजे स्वामींचा चमत्कार. माझा भक्त जर संकटात सापडला तर त्याचं संकट माझ्यावर येतं. म्हणून आजपासून तू काहीही भीती बाळगू नकोस. जे होणार आहे ते स्वामींच्या मर्जीनेच होणार आहे आणि स्वामी कधीही भक्ताला दुःख देत नाहीत. ते फक्त त्या दुःखाच्या माध्यमातून त्याला चांगलं शिकवतात, त्याचं आयुष्य बदलतात. आज तुला वाटेल की काही अदृश्य हात तुझ्या मागे आहे, जो तुला सांभाळतोय. हो, तोच हात म्हणजे स्वामींचा आशीर्वाद. तुझ्या घरात जर आज एखादं संकट येणार असतं
तर स्वामी स्वतः त्या संकटाच्या वाटेत उभे आहेत. ते म्हणतात, थांब, माझ्या बाळाकडे जाऊ नकोस, आणि त्या क्षणी ते संकट दिशातच बदलतं. म्हणूनच अनेक लोक म्हणतात की स्वामींचं नाव घेतलं आणि प्रसंग टळला. मी माझ्या भक्ताला तितकंच देतो जितकं तो माझ्यावर विश्वास ठेवतो. म्हणून आज तू ठरव, मला काहीही झालं तरी मी स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवणार आहे, पूर्ण श्रद्धा ठेवणार आहे. संकट टळलं की त्याला मनापासून धन्यवाद दे. एखादी छोटीशी प्रार्थना म्हण किंवा श्री स्वामी समर्थ या नावाचा जप कर. त्यांच्या नावाच्या एका जपात एवढी शक्ती आहे की ती घरातील सगळ्या नकारात्मक ऊर्जेला नष्ट करते. आज तुझ्या घरात शांतता, स्थैर्य आणि सुखाचा वातावरण तयार होणार आहे. एखादा जुना अडथळा दूर होईल, नोकरीत अडकलेले काम पूर्ण होईल, नात्यातलं गैरसमज दूर होईल, आरोग्यात सुधारणा जाणवेल. हे सगळं काही अचानक घडेल आणि तू आश्चर्यचकित होशील. पण लक्षात ठेव, हे योगायोग नाही, हा स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या भक्ताला संकट आले की मी त्याच्या पाठीशी उभा राहतो. पण जेव्हा भक्त माझं नाव घेतो तेव्हा मी त्याच्या समोर उभा राहतो. आज तू त्यांचं नाव घेशील तर ते स्वतः तुझ्या समोर येतील. कदाचित स्वप्नात, कदाचित भावनेत, कदाचित एखाद्या चिन्हाच्या रूपात, पण ते नक्की दाखवतील की ते आहेत. संकट हे वादळासारखं असतं. थोडा वेळ धक्का देतं, पण नंतर आकाश अधिक स्वच्छ करून जातं. आज तुझ्या आयुष्यात आकाश स्वच्छ होणार आहे. तू आता मुक्त होशील त्या चिंतात, भीती आणि गोंधळातून. स्वामींचं नाव घेत राहा, कारण त्यांच्या नावाचं तुझं संरक्षण दडलंय. जेव्हा एखादं संकट टळतं तेव्हा माणसाचं आयुष्य नव्याने फुलतं. म्हणून आजच्या दिवसाचं स्वागत कर आनंदानं. त्याने एक सांग स्वतःला, स्वामी समर्थ माझ्या घरात आहे, मग मला कोणाचं भय. स्वामींचा दरबार नेहमी उघडा असतो, फक्त श्रद्धा घेऊन पाऊल टाकायचं असतं. आतापासून तुझ्या प्रत्येक दिवसाच्या सुरुवातीला फक्त एक वाक्य मनात म्हण, श्री स्वामी समर्थ. तुमच्या कृपेने माझं घर संकटमुक्त राहील. आणि पहा, तुमच्या घरात शांती, समृद्धी आणि आनंदाची वायरा व्हायला लागतील. संकट दूर जाईल आणि त्या जागी नवा प्रकाश येईल. जो माझं नाव घेतो त्याच्या घरात मीच वास्तव्य करतो. मग विचार करा, जर देव स्वतः तुमच्या घरात असेल तर संकटाला आत येण्याची हिंमत होईल का? नाही. म्हणून आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन सुरुवात आहे. भयाच्या जागी विश्वास, अश्रूंच्या जागी आनंद आणि संकटाच्या जागी कृपेचा वर्ष. संकट नाहीसं झालं की ते विसरू नका, कारण तेच तुम्हाला माझ्या जवळ आणतं. म्हणून आजच्या या दिवशी स्वामींना मनापासून वंदन करा आणि म्हणत राहा, श्री स्वामी समर्थ, तुमच्या कृपेने माझं संकट टळलं. आता माझं आयुष्य तुमच्याच पायाशी. जेव्हा संकट दूर होतं तेव्हा माझं कार्य सुरू होतं. आज तुझ्या घरात जे संकट टळून गेलं ते फक्त योगायोग नाही, तो माझ्या उपस्थितीचा पुरावा आहे. आजचा दिवस तुझ्या आयुष्यात एक नवं पान उघडतोय. अनेक दिवसांपासून तुझ्या घरावर काहीतरी ओझं होतं, भीतीचं, अशांतीचं, चिंता आणि दुःखांचं. पण आज त्या सगळ्या गोष्टी संपत आहे, कारण स्वामी म्हणतात, माझ्या भक्ताच्या घरात अंधार जास्त काळ टिकत नाही, कारण माझं नावच प्रकाश आहे. बघ ना, किती दिवस तू त्रास सहन केलास, कधी पैशाचं संकट, कधी आरोग्याचं, कधी मनाचं, पण तू तरीही श्रद्धा सोडली नाही. तू रोज स्वामींचं नाव घेतलं, त्यांच्याकडे पाहिलं, कधी डोळे मिटून श्री स्वामी समर्थ असं म्हणालास, आणि त्या क्षणीच स्वामी तुझ्या भोवती एक अदृश्य कवच तयार करतात. ते कवच तुझ्या घराचं रक्षण करतंय. ते संकट तुझ्याकडे येणार होतं ते त्याच क्षणी वाऱ्याच्या दिशेप्रमाणे बदलतं. तुझ्या घरचं रक्षण झालं. स्वामी म्हणतात, मी संकट थांबवतो, पण त्याच वेळी माझ्या भक्ताला शक्तीही देतो. कारण फक्त संकट टळणं पुरेसं नाही, मनाची ताकद वाढवणंही गरजेचं असतं. आजपासून तुझ्या मनात एक वेगळी आत्मविश्वासाची ज्योत पेटेल. तुला जाणवेल की काहीतरी वेगळं आहे, एखादी शक्ती तुझ्या सोबत चालते. आणि हो, ती शक्ती म्हणजे स्वामींची कृपा. तुझ्या घरात आज जी शांती पसरते ती फक्त बाहेरची नाही, ती आतूनही तुला बदलते. तुला जाणवेल की कधी भांडणं व्हायचं तिथं आता हसू आहे, कधी गैरसमज व्हायचे तिथं आता समजूत आहे. कारण जेव्हा स्वामींचा हात डोक्यावर असतो तेव्हा माणसाचं मन बदलतं, आणि जेव्हा मन बदलतं तेव्हा आयुष्य बदलतं.
बाळा, मी तुझ्या पाठीशी होतो आहे आणि राहीन. तू कितीही वेळा थकला असशील, हार मानली असेल, पण मी कधीही तुला सोडलं नाही. तू रडला असशील, पण मी तुझ्या डोळ्यातून स्वतः वाहत होतो. तू पडला असशील, पण मीच तुला धरून उठवलं. आज जे संकट टळलंय ते मी तुला आधीच सांगितलं होतं, पण तू घाबरू नकोस, चिंता करू नकोस, कारण मी तुला पुन्हा कधीच एकटं पडू देणार नाही. ज्या घरात भक्त माझं नाव घेतो त्या घराचं रक्षण मी स्वतः करतो. म्हणून आज तुझ्या घरात जे सकारात्मक बदल जाणवत आहेत ते कायमचे ठेव. घरात स्वामींचं नामस्मरण ठेव. प्रत्येक सकाळी एक क्षण त्यांचे नावाने सुरू कर. फक्त एका मिनिटात श्री स्वामी समर्थ असा 3दा म्हण. त्या 3दा शब्दात एवढी ताकद आहे की ती तुझ्या संपूर्ण दिवसाचं संरक्षण करते. आज तुझ्या घरात एखादी आनंदाची बातमी येईल. कदाचित ती पैशांबद्दल असेल, या कदाचित आरोग्याबद्दल, कदाचित नात्यांबद्दलही, शांतीबद्दलही असू शकते. पण हे लक्षात ठेव, ती बातमी स्वामींच्या कृपेनेच येते. ते म्हणतात, जे संकट मी दूर करतो त्या जागी मी आशीर्वाद भरतो. म्हणून आज तू बघशील की जिथं आधी अडथळे होते तिथं आता दरवाजे उघडत आहे. अनेकदा लोक म्हणतात, मला काही कळत नाही, सगळं बिघडतंय. पण स्वामी म्हणतात, जेव्हा काहीच कळत नाही तेव्हा मी काम करत असतो. कारण देवाचं कार्य माणसाच्या नजरेत दिसत नाही, ते शांतपणे अदृश्यपणे चालू असतं. तू फक्त थांबून पहा, आजच्या दिवसात तुला त्याचं चिन्ह दिसेल. कदाचित एखादा फोन येईल, कदाचित अडकलेली रक्कम परत येईल, एखादी अडचण आपोआप मिटेल आणि तेव्हा तुला जाणवेल, स्वामी समर्थ खरंच माझ्या घरी आहे. भक्त माझ्या पायाशी झुकतो, पण मी भक्ताच्या डोक्यावर हात ठेवतो. म्हणजे तू त्यांच्या पुढे नतमस्तोस, पण ते तुला उचलतात. म्हणून आजपासून नम्र राहा, आभार मान. संकट गेलं, आता कृपा आली. पण अहंकार नको, कारण स्वामींची कृपा फक्त त्या हृदयात टिकते जे शांत, नम्र आणि प्रेमाने भरले असतं. जेव्हा तू माझं नाव घेतो तेव्हा मी तुझ्या घरात येतो. मग तू विचार कर, किती वेळा तू त्यांचं नाव घेतलं. प्रत्येक वेळी ते तुझ्या जवळ होते. आजचा दिवस म्हणजे त्यांच्या उपस्थितीचा अनुभव आहे. तू मनापासून बोल, स्वामी धन्यवाद, तुम्ही संकट टाळलं, आता मला मार्ग दाखवा. आणि मग बघ, तुझं आयुष्य नव्याने खुलून जाईल. कधी कधी आपण विसरतो की देव आपल्याला देतो ते फक्त वस्तूमध्ये नाही, तर अनुभवामध्ये असतं. आजचा अनुभव म्हणजे कृपेचा अनुभव. हे संकट टळलंय कारण तू श्रद्धेने टिकून होता, तू विश्वास ठेवला आणि स्वामींनी तो विश्वास फेडला. ते म्हणतात, माझा भक्त जर 1 पाऊल पुढे टाकतो तर मी 10 पावलं पुढे येतो. आज तुझ्या घरात प्रकाश आहे, पण त्या प्रकाशाची काळजी घे. मनात नमस्कार एक विचार येऊ दे नकोस. त्याचा राग, मत्सर, द्वेष यांचं स्वागत करू नकोस, कारण ते पुन्हा अंधार आणतात. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा प्रकाश देतो तेव्हा भक्ताने तो जपावा. म्हणून आजपासून प्रत्येक संध्याकाळी एक दिवा स्वामींसाठी लाव. तो दिवा केवळ प्रकाशाची नाही, तर तो श्रद्धेचा प्रतीक आहे. मी भक्ताला संकटातून बाहेर काढत नाही, तर त्यांचं आयुष्य घडवतो. आता तुला दिसेल की काही गोष्टी आपोआप योग्य दिशेने जात आहे. तुला काही नवीन संधी मिळतील, काही जुने प्रश्न सुटतील, काही नवीन माणसं भेटतील जी तुला मदत करतील. हे सगळं स्वामींच्या कृपेने रूप आहे. तुझ्या घरात जेव्हा कोणी आजारी असेल, जेव्हा घरात वाद असेल, तेव्हा फक्त इतकं म्हण, श्री स्वामी समर्थ कृपा करा. आणि मग बघ, त्या शब्दाने कसं वातावरण बदलतं. अनेक लोक सांगतात की फक्त हे 3 शब्द उच्चारले आणि चमत्कार झाला. कारण स्वामी समर्थांचे नाव हेच औषध आहे, हेच उपाय आहे आणि हेच रक्षणाचं कवच आहे. आजचा दिवस संपता तुझ्या मनात शांततेचा अनुभव येईल. या गोष्टीचा भार तुझ्या मनावर होता तू आज हलका होईल. तुला जाणवेल की काहीतरी हटलंय, एक हलकं होतंय, जणू काही मोठं ओझं उतरलं. आणि ती भावना म्हणजे स्वामींची कृपा आहे. ते म्हणतात, मी माझ्या भक्ताचं मन स्वच्छ करतो, म्हणजे त्याला स्वच्छ सुख दिसू लागतं. संकट गेलं की आनंद येतो, पण भक्ताने विसरू नये की मीच त्या आनंदामागे आहे. म्हणून जेव्हा तुला आनंद वाटेल तेव्हा त्यांना धन्यवाद म्हण, त्यांचं नाव घे. कारण जे नाव तुला संकटातून वाचवतं तेच नाव तुला समृद्धीकडे नेणार आहे. आजपासून तुझ्या घरात धन, आरोग्य आणि शांती या तिन्ही गोष्टी एकत्र येतील. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याच्या घरात श्रद्धा आहे तिथे लक्ष्मी स्वतः चालत येते. त्यामुळे आज तुला पैशाचं संकट जरी गेलं असली तरी येणाऱ्या दिवसात तुला आर्थिक भरभराटी ही जाणवेल.
काहीतरी नवीन कामं सुरू होईल, नवं उत्पन्नाचं साधन मिळेल आणि त्या क्षणी लक्षात ठेव, हे मी नाही, हे स्वामींचं देणं आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी भक्ताला केवळ वाचवत नाही तर त्याला योग्य मार्ग दाखवतो. आता पुढचं पाऊल तुझं असावं. तू सकारात्मक विचार कर, चांगली कर्म कर आणि स्वामींच्या नावानं इतरांना प्रेरणा दे. कारण ज्यांचं संकट गेलं त्यांचं कर्तव्य असतं इतरांना धीर देणं. तू जेव्हा इतरांना सांगशील की स्वामी समर्थांनी माझं संकट टाळलं, तेव्हा त्या प्रत्येक शब्दात कृपेची ऊर्जा असेल आणि ती ऊर्जा दुसऱ्यालाही रक्षण करेल. म्हणून स्वामी समर्थ म्हणतात, माझं नाव एकटा घेऊ नकोस, सगळ्यांना सांग. कारण जेव्हा भक्त भक्ताला सांगतो तेव्हा कृपा अनेक पटीने वाढते. आजचा दिवस म्हणजे तुझ्या आयुष्याचा नवा प्रारंभ. आता काहीही हो, तू कधी भीती बाळगू नको. कारण जे संकट तुला लागू शकलं नाही ते पुन्हा कधी लागू शकत नाही. कारण स्वामी समर्थ म्हणतात, ज्याचं रक्षण मी केलं त्याचं नुकसान कोणी करू शकत नाही. बाळा, जिथं माझं नाव आहे तिथं संकट कधीच टिकत नाही, पण जेव्हा संकट निघून जातं तेव्हा त्या जागी मी स्वतः बसतो. आज तुझ्या घरातही तसंच घडतं. जे अंधाराचं ढग बराच काळ तुझ्या आयुष्याभोवती फिरत होतं ते आता पूर्णपणे नाहीसं झालं आहे. त्या अंधाराच्या जागी आता प्रकाश आले आणि हा प्रकाश म्हणजे फक्त दिव्याचा नाही, हा स्वामींच्या कृपेचा प्रकाश आहे. आजपासून तुझ्या घरात शांततेचा, समाधानाचा आणि समृद्धीचा एक नवा प्रवाह सुरू होतोय. हे संकट जे टळलं त्याचं कारण तुझं मन आणि तुझी श्रद्धा आहे. तू जरी थकला असला तरी तू श्रद्धा ठेवलीस. तुझ्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू ही प्रार्थनेत परिवर्तित झाले आणि तीच प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचली. मी भक्ताचा आवाज ऐकतो, जरी तो बोलला नाही तरी तुझं मन जेव्हा निशब्द रडलं तेव्हा तू फक्त मनात म्हणाला, स्वामी मदत करा. तेव्हा स्वामी तुझ्याकडे वळले. ते म्हणतात, भक्ताचा एक शब्दही माझ्यासाठी संकल्प असतो आणि म्हणूनच आज तुझं संकट त्यांच्या संकल्पनाने नाहीसं झालं. पण आता इथं थांबायचं नाही, कारण संकट गेलं म्हणजे काम संपलं नाही. आता कृपेचं काळ सुरू झालंय. स्वामी समर्थ म्हणतात, संकटानंतर मी माझ्या भक्ताला नव्या उंचीवर नेतो. आजपासून तुझ्या जीवनात एक एक करून सकारात्मक बदल दिसतील. जिथं अडथळे होते तिथे मार्ग मोकळे होतील. जिथं नकारात्मकता होती तिथं संधी उभ्या राहतील आणि जिथं निराशा होती तिथं आशा येईल. पहिल्यांदा तुला जाणवेल की तुझ्या मनातील भीती कमी झाली आहे. काही दिवसांपूर्वी जी चिंता तुला सतावत होती ती आता हळूहळू नाहीशी होत आहे. तू स्वतः हलकं, शांत वाटायला लागशील. हेच स्वामींचं पहिलं चिन्ह असतं. ते म्हणतात, मी प्रथम भक्ताच्या मनात शांतता देतो म्हणजे त्याला माझ्या कृपेचा आधार वाटतो. दुसरं चिन्ह म्हणजे घरात निर्माण होणारा बदल. कधी घरात भांडणं व्हायची, तणाव असायचा आणि ते आपोआप मिटत चाललं आहे. नात्यांमध्ये गोडवा वाढेल, जुने गैरसमज दूर होतील. जे लोक तुझ्याशी रागत होते तेच आता प्रेमाने बोलतील. कारण स्वामींचं नाव जेव्हा घरात घेतलं जातं तेव्हा त्या घरात सकारात्मक ऊर्जा वाहू लागते. माझं नाव हे औषध आहे, माझं आशीर्वाद ही औषधी आहे. जेव्हा तू दररोज स्वामींचं नाव घेतो तेव्हा तुझं घर त्या ऊर्जा क्षेत्रात बदलतं आणि मग संकटाला आत येण्याची जागाच राहत नाही. म्हणून आजपासून एक सवय लाव, सकाळी उठून आणि झोपण्यापूर्वी 3दा मन श्री स्वामी समर्थ. त्या 3 शब्दांनी तुझ्या घराभोवती दिव्य कवच तयार होतं. तिसरा बदल आर्थिक जीवनात दिसेल. जे काम अडकलेलं होतं ते आता सुरू होईल. जे व्यवहार थांबले होते ते पुन्हा सुरू होतील. पैशाचं ओघ हळूहळू वाढेल. एखादी नवी संधी, नवीन व्यवसाय, नवीन नोकरी मिळेल. हे सगळं योगायोग नाही, हे स्वामी समर्थांच्या कृपेचं फळ आहे. कारण ते म्हणतात, ज्याचं मी संकट टाळतो त्याला मी समृद्धीचं वरदान देतो. तुझं आरोग्यही सुधारेल. जेव्हा मन शांत होतं तेव्हा शरीरही बळकट होतं. अनेक वेळा आजार मनाच्या भीतीतून येतात, पण स्वामी समर्थ म्हणतात, भक्ताचं मन मी शुद्ध करतो म्हणजे शरीर आपोआप निरोगी होतं. तू आता पाहशील की तुझी तब्येत, ऊर्जा आणि मनशांती हळूहळू परत येते. स्वामी समर्थांची कृपा एकदा घरात उतरली की ती कायम राहते. जोपर्यंत त्या घरात श्रद्धा आहे. म्हणून श्रद्धा जप, ती तुझं सर्वात मोठं रक्षणाचं कवच आहे. स्वामी म्हणतात, भक्ताने जर माझं नाव विसरलं तरी मी त्याला विसरत नाही, पण भक्ताने जर माझं नाव आठवलं तर मी त्याच्या समोर उभा राहतो. आजपासून तू जे काही करशील त्यात यश येईल. कधी कमी, कधी जास्त, कधी अपयश नाही. कारण आता स्वामी तुझ्या पाठीशी आहे. तू पडशील जेव्हा ते उचलतील, तू हरवशील तेव्हा ते दिशा दाखवतील आणि तू अडशील तेव्हा ते मार्ग मोकळा करतील. माझ्या भक्ताला जेवढं संकट आलं तेवढं त्याचं भाग्य वाढतं. कारण संकटानंतर जो टिकतो
तोच मोठा बनतो. तू टिकला आहेस, त्यामुळे आता तुझं भाग्य उघडणार आहे. आयुष्य जे उद्दिष्ट तू ठरवलंय त्याकडे आता वाटचाल सुरू होईल. आणि बघ, आता तुला लहान सहान गोष्टींमध्ये आनंद दिसेल. जिथं आधी त्रास वाटायचा तिथं आता शांतता वाटेल. एखादी पक्षी पाहिला तरी मन आनंदी होईल. एखादी छोटी मदत केली तरी समाधान मिळेल. हे स्वामींचं चिन्ह आहे. जेव्हा ते आपल्या मनात स्थिर होतात तेव्हा एक जग सुंदर दिसायला लागतं. मी भक्ताच्या घरात फक्त देव म्हणून नाही तर कुटुंबाचा एक सदस्य म्हणून राहतो. म्हणून आजचा दिवस त्यांना तुमच्या घरात आमंत्रण द्या. सकाळी एक छोटं स्वामींचं स्नान बनवा आणि तिथं रोज एक दिवा लावा. तो दिवा लावताना इतकंच म्हणा, स्वामी आमच्या घरात तुझं संरक्षण राहा, आम्हाला सद्बुद्धी द्या, एवढं पुरेसं आहे. त्यांकडे गेले की भक्ताने इतरांना प्रेरणा द्यावी. म्हणून आता तू इतरांना सांग, स्वामी समर्थ आहेत, ते ऐकतात, ते रक्षण करतात. तुझा अनुभव दुसऱ्याला सांग, कारण तुझ्या एका वाक्याने दुसऱ्याच्या व्यक्तीचं जीवन बदलू शकतं. आणि हे स्वामींचं खऱ्या अर्थानं कार्य आहे, भक्तातून भक्ताकडे कृपा पोहोचवणं. आजपासून तुला वाटेल की आयुष्यात काहीतरी हलत झालंय, जणू काही ओझं उतरलंय. पण लक्षात ठेव, आता ही हलकी भावना कायम ठेवायची आहे. कारण स्वामी म्हणतात, शांती मिळवणं सोपं आहे, पण ती टिकवणं भक्ताचं कार्य आहे. म्हणून रोज मनात एक मंत्र ठेव. सकाळी एक काही स्वामींच्या इच्छेने होते, हे वाक्य तुला कधीच घाबरू देणार नाही. आता तू जिथं जाशील तिथं तुला स्वामींची उपस्थिती जाणवेल. एखादं चित्र दिसेल, एखादं नाव ऐकू येईल, एखाद्या गाण्यात त्याचं स्मरण होईल. हे सगळं त्यांच्या उपस्थितीचं संकेत असतात. ते म्हणतात, मी नेहमी तिथंच असतो जिथं भक्त माझं नाव घेतो. संकट गेलं, पण आता कृपेचा काळ सुरू आहे. त्यामुळे आता तुझं आयुष्य बदलायला सुरुवात झाली आहे. पण हे बदल तू ओळखशील का? हो, कारण जेव्हा देव कृपा करतो तेव्हा मन शांत होतं, चेहरा तेजस्वी आणि हृदय आनंदी होतं. आज तुला हे सगळं जाणवतंय म्हणजे स्वामी समर्थ तुझ्या घरात स्थिर झाली आहे. आता तुझं कर्तव्य आहे त्यांच्या नावाचा आदर ठेव. जे काही करशील त्यात सत्य, प्रेम आणि नम्रता ठेव. कारण स्वामी समर्थ म्हणतात, मी भक्ताच्या मनात राहतो पण त्याच्या वर्तनात प्रकट होतो. जेव्हा तू कोणाला मदत करशील तेव्हा समजून घे की तू स्वामींच्या कृपेचं वाहक आहेस. जेव्हा तू कोणाला धीर देशील तेव्हा समजून घे की तू स्वामींच्या वाणीचं रूप आहेस. आणि जेव्हा तू स्वतःचं आयुष्य प्रेमाने जगशील तेव्हा जाणून घे की स्वामी समर्थ तुझ्यातून कार्य करत आहे. माझं नाव जपणारा भक्त कधीच एकटा नसतो. म्हणून आज तू कितीही एकटा वाटला तरी विश्वास ठेव, ते तुझ्या जवळ आहे. ते तू झोपेतून तुझं डोकं त्यांच्याच मांडीवर ठेवतोय. तू रडताना तेच तुझे अश्रू पुसतात, तू हसताना तेच तुझ्या हृदयात आनंद भरतं. आता तुझं जीवन नव्या दिशेने जाणार आहे. संकटाच्या जागी आता चमत्कार उभा राहील. जे अडथळे होते तेच तुझ्यासाठी मार्गदर्शक बनतील. जे लोक तुझ्यावर हसत होते तेच आता तुझं कौतुक करतील. कारण स्वामी समर्थ म्हणतात, मी भक्ताला संकटातून काढतो आणि त्याला समाजात उंच करतो. तुझ्या घरात आता सुखाचा वर्षाव होणार आहे. कधी पैशाची अडचण वाटली तर विश्वास ठेव की पैसा येईल, कारण आता कृपेचा प्रवास सुरू झालाय. कधी आरोग्याचं चिंतन झालं तर समजून घे की तू सुरक्षित आहे, कारण स्वामींचं कवच तुझ्या भोवती आहे. आणि कधी मनात अस्थिरता झाली तर स्वामींचं नाव घे आणि म्हण, स्वामी मला शांती द्या. माझं नाव घेतलं की मी तिथेच प्रकट होतो. म्हणून आता प्रत्येक क्षणी, प्रत्येक प्रसंगी त्याचं नाव उच्चारा. ते नाव म्हणजे जादू नाही, ती ऊर्जा आहे. ती ऊर्जा तुझं जीवन घडवेल, तुझं घर सुरक्षित करेल, सुखी करेल आणि तुझं मन संतुष्ट ठेवेल. आज जे संकट तुझ्या दारावर उभं होतं ते आता मागे वळून निघून गेलं आहे. तुला अजून कळलेलं नाही, पण स्वामींनी तुझ्या घराभोवती एक अदृश्य कवच उभं केलं आहे. ज्याची दृष्टी वाईट आहे, ज्याचं मन मत्सराने भरलेलं आहे, त्याच्या नजरेपासून स्वामींनी तुझं रक्षण केलं आहे. आजच्या या क्षणी जेव्हा तू हे शब्द ऐकतो आहेस तेव्हा स्वामींचा हात तुझ्या डोक्यावर आहे. हे संकट जे होतं ते अचानक निघून गेलं, पण निघून जाण्यामागचं कारण म्हणजे तुझं श्रद्धेने घेतलेलं स्वामींचं नाव. जेव्हा मनुष्य संकटात सापडतो तेव्हा तो घाबरतो, पण जो माझं नाव घेतो तो कधीच एकट्यावर राहत नाही. आज तुझ्या आयुष्यात जे घडलं ते एक चमत्काराचं आहे, कारण हे संकट इतकं मोठं होतं की तुझं आयुष्य बदलू शकलं नसतं. तरी पण स्वामींनी त्यावर हात ठेवला आणि त्याची क्षणी ती वाईट ऊर्जा शांत झाली. तुला कळणार नाही, पण ज्यांनी तुझ्या घराकडे वाईट नजरेने पाहिलं होतं, ज्यांनी तुझ्याविषयी वाईट बोललं होतं, ते आज स्वतःच्या मनात अस्वस्थ झालेत.
कारण स्वामी समर्थांच्या कृपेने तू त्या सर्वांपेक्षा वर गेला. माझ्या भक्ताच्या घरात संकट आले तरी ती टिकत नाही, ते वाऱ्याच्या झुळकीप्रमाणे येतं आणि आशीर्वादाच्या पावसात विसरून जातं. आज तुझ्या घरात हेच झालं आहे. ज्या ठिकाणी काळोख होता तिथे आता प्रकाश आले. तुझ्या घरात एक शांती, एक गोड वातावरण तयार झाले. तुला जाणवत असेल की आज काहीतरी वेगळं आहे, पण हलकं झालंय, मन हलकं झालंय, घरात शांतता आहे आणि ज्या गोष्टीत अडथळे येत होते ते आता सुटू लागले आहे. मी माझ्या भक्तांना कधीच एकटं पडू देत नाही. तुझ्या घराचं रक्षण माझ्या कृपावरच झालंय. तू ज्या दिशेला पाहशील तिथे तुला यश मिळेल, कारण संकट आता निघून गेलंय आणि नव्या ऊर्जेचं आगमन झालं आहे. ही ऊर्जा तुला पुढे नेईल, तुला उन्नतीच्या मार्गावर घेऊन जाईल. तुझ्या घरातील प्रत्येक कोपऱ्यात आता सकारात्मक स्पंदन आहे. ज्या कोपऱ्यात आधी बेचैनी होती तिथे आता शांती आहे. तिथे वाद होता तिथे आता प्रेम आहे. जिथे अश्रू होते तिथे आता हसू आहे. हे सर्व बदल स्वामींच्या एक आशीर्वादाने घडत आहे. संकट जरी मोठं असलं तरी श्रद्धा अधिक मोठी आहे आणि तू ती श्रद्धा ठेवलीस म्हणूनच आज हे संकट नष्ट झालं आहे. संकट आपल्याला घाबरवण्यासाठी नाही तर आपल्याला मजबूत करण्यासाठी असतं. तुझं मन आता अधिक स्थिर झालंय, तुझी श्रद्धा अधिक खोल झाली आहे. हेच संकट तुला शिकवून गेले की श्रद्धा ठेवली तरी काहीही अशक्य नाही. आजपासून तुझ्या जीवनात नवीन दिशा उघडणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, ज्या क्षणी तू माझं नाव घेतो त्या क्षणी तुझ्या भोवती अदृश्य प्रकाश फुलतो. हा प्रकाश तुझ्या शत्रूंनाही बदलवतो, तुझ्या अडथळ्यांनाही गळून पाडायला लावतो. आज तुझ्या घराभोवती असा तेजोमय प्रकाश पसरलाय. या प्रकाशात काळोखाला जागा नाही, नकारात्मकतेला वाव नाही. तू विचार कर, कालपर्यंत जे प्रश्न तुला डोकेदुखी देत होते ते आज शांत झाले, कारण स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या जीवनातील अडथळे विरघळले आहेत. जे काही तुला त्रास देत होते ते आता दूर झाले आहे. तुझं मन आता स्थिर होऊ लागलं आहे. तुला पुन्हा आत्मविश्वास मिळतो आहे. माझं नाव घेतलं की संकटाचं रूप बदलतं, ते आता तुला मदत करत बनतं. आजचं संकट तुला घाबरवायला आलं होतं, पण त्याचं संकटाने तुला नवीन प्रेरणा दिली आहे. आता तू अधिक धैर्यवान झालाय, अधिक जागरूक झालायस आणि अधिक सर्वात मोठा महत्त्वाचा म्हणजे तू स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवायला लागलाय. संकट संपलं की माणसाने देवाचे आभार मानले पाहिजे. म्हणून या क्षणी तुझं मन स्वामींच्या पायाशी ठेव. हे स्वामी समर्थ या नावाचा उच्चार कर. तो उच्चार म्हणजे शक्ती आहे, संरक्षण आहे आणि आनंदाचं रहस्य आहे. या नावात अशी ताकद आहे की ते नुसतं उच्चारलं तरी घरातील नकारात्मकता विरघळते. आज तुझ्या घरात जे काही होतं ते संपलंय. आता नव्या युगाची सुरुवात झाली आहे. तुझ्या घरात पैशाचं आगमन होईल, तुझ्या नशिबात उन्नती येईल आणि तुझ्या जीवनात जे काही अडथळे होते ते नष्ट होतील, कारण स्वामी समर्थांनी तुला संकटातून वाचवलं आहे. माझ्या भक्ताच्या घरात अंधार फार काळ टिकत नाही. सूर्य उगवणारच. आज जो सूर्य तुझ्या घरात उगवलाय, आज तुला फक्त श्रद्धेचा दिवा कायम पेटता ठेवायचा आहे. तो रोज सकाळी उठून स्वामींना नमस्कार कर, त्यांचं नाव घे आणि म्हण, स्वामी समर्थ, तुझ्या कृपेने माझं घर सुरक्षित आहे, माझं मन शांत आहे, माझं जीवन योग्य मार्गावर चाललं आहे. या प्रत्येक शब्दात ऊर्जा आहे. या श्रद्धेच्या वाक्याने तुझं मन मजबूत होतं, तुझं जीवन तेजस्वी होतं. संकट आता संपलंय, पण स्वामींचं नाव तुझ्या आयुष्याचं साथीदार असावं, कारण आयुष्यात पुन्हा कधी अंधार आला तरी हे नाव तुला वाचवेल. भक्ताच्या घरी संकट आलं की मी स्वतः उभा राहतो. आज त्याने तुझ्यासाठी तेच केलं आहे. आता पुढे तुझ्या आयुष्यात जे काही होईल ते तुझ्या फायद्यासाठीच होईल. तू नोकरीतून असशील, व्यवसायात असशील किंवा कुटुंबात काही संघर्ष करत असशील, सर्व काही आता हळूहळू सुलभ होईल. श्रद्धा आहे तिथे समाधान आहे. आज तुझ्या मनात जे काही प्रश्न आहेत त्यांची उत्तर येऊ लागली आहेत. तू जे शोधत होता ते तुला सापडेल, जे अडकलं होतं ते सुटेल, जे हरवलं होतं ते परत मिळेल, कारण आता तुझ्या घरावर स्वामी समर्थांची कृपा छाया आहे. संकट गेलं, पण आता माझी कृपा सुरू झाली आहे. जे काही नकारात्मक होतं ते आता सकारात्मक ऊर्जेत बदलतंय. ज्या ठिकाणी भय होतं तिथे आता आत्मविश्वास निर्माण होत आहे. हे फक्त तुझ्या श्रद्धेमुळे घडलं आहे, कारण श्रद्धा म्हणजेच देवाशी थेट संवाद. तू जेव्हा मनापासून माझं नाव घेतलं त्या क्षणी तुझ्या जीवनात बदल सुरू झाला. संकट नष्ट होणं हे फक्त सुरुवात होती. आता पुढे तुला जे घडणार आहे ते तुला अचंबित करून टाकेल. स्वामी म्हणतात, संकटानंतरचा काळ हा सर्वात पवित्र असतो, कारण तो काळ भक्ताला नवं आयुष्य देतो.
तू आता ज्या स्थितीत आहेस ती नव्या ऊर्जेची सुरुवात आहे. तुझ्या घरात शांतता आहे, मनात स्थैर्य आहे आणि हृदयात कृतज्ञता आहे. हीच ती अवस्था आहे जिथे देव स्वतः वसतो. आजपासून तुझं प्रत्येक काम वेगळं यश देईल, प्रत्येक विचार परिणामकारक होईल आणि प्रत्येक निर्णय योग्य ठरेल, कारण स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक पावलावर आहे. तुझ्या घरात जे संकट आलं होतं ते कदाचित आर्थिक, कौटुंबिक किंवा आरोग्याशी संबंधित असेल, पण आता बघ, ज्या दिशेने काळोख होता त्या दिशेने प्रकाश झळकतोय. तुझ्या घराच्या दारात आता शुभ शक्ती प्रवेश करते आहे. जणू काही दिव्य वारा वाहतोय. तो वारा म्हणजे स्वामी समर्थांची कृपा. या कृपेने तुझ्या घरात समृद्धी, आनंद आणि स्थैर्य येणार आहे. भक्ताने संकटातून बाहेर पडलं की तो फुलासारखा खुलतो. आता तूही तसाच खुलणार आहे. जे तुझं मन ओझं झालं होतं ते आता हलकं झालं आहे. तुला नव्याने जगायला प्रेरणा मिळाली आहे. तू स्वतःकडे वेगळ्या नजरेने पाहू लागला आहे. आधी जी भीती होती ती आता श्रद्धेने बदलली आहे. तुझ्या आयुष्यातील अडथळे आता एक एक करून दूर होणार आहे. जे कामं बराच काळ थांबलं होतं ते अचानक सुरू होईल. ज्या लोकांनी तुला कमी लेखलं होतं तेच आता तुझ्या यशाकडे पाहून अचंबित होते. कारण स्वामी म्हणतात, भक्ताचं भाग्य मी स्वतः लिहितो आणि आज तुझं भाग्य नव्याने लिहिलं गेलं आहे. तू बघशील की घरात शांतता आहे. घरातील सदस्य एकमेकांशी प्रेमाने वागू लागले आहे. जे वाद निर्माण होत होते ते आपोआप मिटले होते. मुलांच्या अभ्यासात सुधारणा येईल. घरात पैशाचं आगमन वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुझ्या मनात समाधान येईल. संकट गेलं आहे पण त्याचं रूपांतर आता आशीर्वादात झालं आहे. जे संकट येतं ते तुला काहीतरी शिकवून जातं आणि आता तुला हे शिकवणं पूर्ण झालं आहे. तू आता अधिक शहाणा, अधिक जागरूक आणि अधिक शांत झाला आहे. जीवनात पुढे जे काही येईल ते तू स्वामींच्या नावावर सोपव, कारण एखाद्या भक्ताने स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवला की त्यांचं आयुष्य कधीच व्यर्थ जात नाही. आजपासून तुझ्या घरात सकारात्मक एक सुरू होईल. त्यामुळे एखाद्या जुने थकलेले काम अचानक पूर्ण होईल. एखाद्या व्यक्तीकडून अनपेक्षित मदत मिळेल. आर्थिकदृष्ट्या तुझ्या हातात नवा स्रोत येईल. काहीतरी असं घडेल की तू म्हणशील, हे तर स्वामींचंच काम आहे. हेच ते संकेत असतील. ते स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहे. भक्ताच्या घरात संकट आलं की देव स्वतः पहारा देतो. म्हणून आजपासून तू निर्धास्त राहा. तुझ्या घराभोवती स्वामींचा अदृश्य कवच आहे. कुणीही ते फोडू शकत नाही. कोणाचाही वाईट नजरेचं सावट तुला स्पर्श करू शकत नाही. हे कवच कायम तुझ्या घरावर राहील जोपर्यंत तू दररोज स्वामींचं नाव घेत राहशील. जेव्हा तू सकाळी उठशील तेव्हा फक्त एकच वाक्य बोल, स्वामी समर्थ आजचा दिवस तुमच्या हाती सोपवतो. हे वाक्य उच्चारल्यावर तू पाहशील की तुझं संपूर्ण दिवसाचं वातावरण बदलून गेलं आहे. जिथे ताण आहे तिथे आता शांती येईल. जिथे समस्या आहे तिथे समाधान येईल. कारण हे शब्द म्हणजे स्वामी समर्थांचं संरक्षण सूत्र आहे. मी फक्त नाव घेणाऱ्यांना नाही तर श्रद्धेने बोलवणाऱ्यांना शिकवतो. ऐकतो. तू ज्या श्रद्धेने त्यांचं नाव घेतो तीच तुझी सर्वात मोठी शक्ती आहे. आता ही श्रद्धा कायम ठेवा. रोज 1 मिनिट जरी मन लावून श्री स्वामी समर्थ म्हटलं तरी तुझ्या घरात सुख, शांती आणि प्रगती टिकून राहील. संकट गेलं असतं म्हणणं म्हणजे फक्त अडचण निघाली असं नाही, तर आता तुझं आयुष्य नव्या दिशेने जाणार आहे. जिथे अंधार होता तिथे आता प्रकाश आहे. जिथे अपयश होतं तिथे आता यश आहे. जिथे भीती होती तिथे आता विश्वास आहे. हा विश्वास म्हणजे स्वामी समर्थांचा वरदहस्त आहे. भक्ताचं आयुष्य म्हणजे माझी प्रतिमा. म्हणून तुझं प्रत्येक पाऊल आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली आहे. तू जे बोलशील ते सत्य ठरेल. तू जे विचारशील ते साध्य होईल. तू जे करशील त्यात यश मिळेल. कारण संकट गेलं आहे आणि आता कृपायोग सुरू झाला आहे. तुझ्या घरात आता फुल उमलतील. ती तुला फुल म्हणजे प्रेम, एकता आणि आनंद. जे लोक दूर गेले होते ते परत येतील. जे नातं तुटलं होतं ते पुन्हा जोडले आणि ते मनात खचलं होतं ते पुन्हा हसून उठेल. हे सर्व स्वामी समर्थांच्या चमत्काराचं रूप आहे. मी भक्ताच्या घरात संकट येऊ देतो, पण ते संकट भक्ताला नष्ट करण्यासाठी नाही, तर त्याला माझ्याशी जोडण्यासाठी असतं. तू आता त्या अडचणींना जोडण्याचा अनुभव घेतो आहेस. आता तुझ्या मनात भीती नाही तर शांतता आहे. तुझ्या डोळ्यात चिंता नाही तर आशा आहे, कारण तू स्वामी समर्थांच्या कृपेमध्ये आहे. आज जे काही होईल ते तुझ्या चांगल्यासाठी होईल. तुला काही काळजी करण्याची गरज नाही, कारण संकट आता इतिहास झाला आहे. पुढचा अध्याय म्हणजे आशीर्वादाचं आहे.
आणि प्रत्येक दिवस तुला नवीन आनंद देईल. प्रत्येक क्षण तुला शिकवेल आणि प्रत्येक स्वप्न होईल पूर्ण. जे संकट गेले ते विसरू नको, त्यातून शिक. म्हणून पुढे जेव्हा तुला पुन्हा आयुष्य नव्यानं येईल तेव्हा ते लक्षात ठेव, तू त्या संकटावर विजय मिळवलेला आहे. कारण तुझ्यासोबत स्वामी समर्थ आहेत आणि आता तुला काही अशक्य नाही. आजपासून तुझ्या घरात जे काही आहे त्यात सुख समाधान फुलव. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला आशीर्वाद देतील. ज्या ठिकाणी आज त्रास होता तिथे उद्या आनंद असेल. जे अंधार आज तुझ्या दारात उभं होतं ते आता पूर्णपणे नाहीसं झालं आहे. आज तुमच्या घरात येणारं एक मोठं संकट टळून जाणार आहे. हे संकट काही साधं नव्हतं, हे संकट तुमच्या आयुष्याची दिशा बदलवून शकलं असतं. पण स्वामी समर्थांच्या कृपेने ते तुमच्या दारात येण्याआधीच वाऱ्यासारखं उडून गेलं आहे. तुम्हाला कदाचित अजून त्याची जाणीव झालेली नाही, पण आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि परिवर्तन घडवणार आहे. स्वामी समर्थ स्वतः तुमच्या घराभोवती अदृश्य कवच निर्माण करून बसले आहे, ज्यात कोणतेही संकट, नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट विचारसुद्धा आत प्रवेश करू शकत नाही. स्वामी म्हणतात, माझ्या भक्ताच्या घरात मी असतो, मग त्याला भीती कसली. आजचा दिवस हा त्या वाक्याचा पुरावा आहे. गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला वाटत होतं की काही ते बरोबर नाही. घरात तणाव वाढला आहे, कामात अडथळे येत आहे, अचानक पैसा अडकतो आहे आणि मनावर एक अनामिक दडपण आहे. पण आज जेव्हा तुम्ही हा संकेत ऐकत आहात तेव्हा जाणून घ्या की स्वामी समर्थांनी सर्व संकट सावट तुमच्यापासून दूर केले. स्वामींच्या कृपेने तुमचं घर आता शांततेचं केंद्र बनते. ज्या कोपऱ्यात राग, अशांती, वादविवाद होता तिथे आता स्वामी समर्थांचं तेज पसरते. हवेतील प्रत्येक अणू आता सकारात्मकतेने भरत चालला आहे. तुम्ही घरात प्रवेश करता तेव्हा तुम्हाला एक वेगळी शांतता जाणवेल. ती स्वामी समर्थांची उपस्थिती आहे, जे तुम्हाला स्वतः तुमच्या घरात पवित्र प्रकाशासारखे स्थिरावले आहे. संकट जेव्हा माझ्या भक्ताच्या दारी येतं तेव्हा मीच पुढे उभा राहतो. आज हा तो क्षण आहे जेव्हा स्वामी समर्थ तुमच्यासाठी उभे राहिले. काही लोकांना तुमचं नुकसान करायचं होतं. कुणी पाठीमागे कट रचला होता, कुणी खोटं पसरवलं होतं, कुणी तुमच्या घरात भांडण निर्माण करायचा प्रयत्न केला होता. पण स्वामी समर्थांनी त्यांच्या विचारांचा आळा घातला. त्या प्रत्येक नकारात्मक योजनेचा शेवट होतोय. तुम्ही आता एका नव्या ऊर्जेसह जगायला सुरुवात करणार आहात. जो माझं नाव घेतो त्याचं रक्षण मी करतो. मग तुम्ही फक्त एका क्षणासाठी जय जय स्वामी समर्थ म्हणालात तरी ते शब्द संकटावर वज्रासारखे कोसळतात. आज तुम्ही जे नाव घ्या आणि पहा कसं तुमचं मन हलकं होते. डोक्यावर भार नाहीसा होतोय. जिथे भीती होती तिथे आता विश्वास आहे. जिथे दुःख होतं तिथे आता शांती आहे. स्वामी समर्थांनी तुमच्या घरावर कृपेचा आशीर्वाद छत्र धरलं आहे. तुम्ही जिथे राहता तिथे झोपता, जिथे आता त्याचं तेज पसरलं आहे. या तेजात कोणतीही नकारात्मक शक्ती टिकू शकत नाही. घरात जी वस्तू वर्षानुवर्षे निष्क्रिय होती ती गोष्ट आता सुरू होऊन थांबली होती, ती पुन्हा गती घेईल. कामात नवा ऊर्जेचा प्रवाह येईल. व्यवसायात थांबलेली वाढ पुन्हा सुरू होईल आणि पैशाचं ओघ हळूहळू वाढू लागेल. आजपासून तुमचं आयुष्य एका नव्या अध्यायास प्रवेश करत आहे. संकटाचं सावट संपलं आहे आणि आता समृद्धीचा काळ सुरू होत आहे. स्वामी म्हणतात, आता तुझ्या घरात प्रकाशाचा प्रकाश असेल. ज्या घरात काही काळापासून शांतता होती तिथे आता आनंद असो आणि समाधान येईल. लहान मोठ्या गोष्टींवरून होणारे वाद आपोआप थांबतील. कुटुंबात पुन्हा एकत्रितपणाचं वातावरण निर्माण होईल. माझं नाव जिथे घेतलं जातं तिथे संकटाची जागा नसते. म्हणून दररोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी एकदा तरी जय जय स्वामी समर्थ म्हणायचं ठरवा. तुमच्या घरात सकारात्मकता ऊर्जा वाढेल. घरातील प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर तेज येईल आणि ज्याचं मन खचलेलं होतं त्याला नव्या आत्मविश्वासाची अनुभूती येईल. स्वामी समर्थ सांगतात की काही वेळा संकट आपल्या चांगल्यासाठी येतात. ती आपल्याला अधिक मजबूत बनवतात. पण जेव्हा फक्त प्रामाणिकता असतो, पण मन स्वच्छ असतं, तेव्हा स्वामी समर्थ त्याला त्या वेदना न देता रक्षण करतात. आज त्यांनी तेच केलं आहे. जे संकट तुमच्या जीवनात दुःख आणू शकलं असतं ते त्यांनी तुमच्यापासून दूर केलं आहे. कदाचित तुम्हाला कधी कळणारही नाही की किती मोठं संकट टळलं, पण तुमचं हृदय जाणवेल की काहीतरी चांगलं झालं आहे. स्वामी म्हणतात, भक्ताच्या डोळ्यातील पाणी मी पाहतो आहे आणि त्याच्या आयुष्यातील अंधार दूर करतो. तुम्ही गेल्या काही दिवसात मनापासून थकला, काहीतरी हरवल्यासारखं वाटलं, पण आज मनापासून त्या सर्व भावनांवर प्रकाश पडणार आहे. स्वामी समर्थ तुमच्या हृदयात आत्मविश्वास, स्थैर्य आणि शांतता भरतील. तुम्हाला वाटेल आता मी पुन्हा सुरू करू शकतो. ही स्वामींची कृपा आहे.
जे घर एकदा स्वामी समर्थांच्या कृपेने न्हाऊन निघतं तिथे पुन्हा संकट टिकत नाही. ते घर पवित्र बनतं. जसं मंदिर बनतं त्या घरातील प्रत्येक कोपऱ्यातून सकारात्मकता प्रभावित होते. ज्या व्यक्ती घरात प्रवेश करतात त्यांनाही त्या ऊर्जेचा अनुभव येतो. आजपासून तुमचं घर असंच पवित्र होणार आहे. संकट दूर गेलं म्हणजे जीवन थांबवता येत नाही. ते नव्या सुरुवातीचं दार असतं. म्हणून आजचा दिवस नव्या प्रवासाची सुरुवात म्हणून साजरा करा. तुमचं मन जे काही करायचं ठरतं ते निसंकोच करा, कारण आता स्वामी समर्थ तुमच्या प्रत्येक पावलामागे आहे. तुम्ही कोणतीही नवी दिशा निवडली की तुम्हाला योग्य ठिकाणी घेऊन जाईल. भक्ताचं मन जर चांगलं असेल तर त्याचं नशीब मी स्वतः लिहितो. म्हणून आजपासून नशीब बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तुम्ही जिथे अडकले होता तिथे आता दार उघडतील. ज्या व्यक्तीने तुमच्याशी अन्याय केला त्यांना त्यांच्या कृपेचं एक फळ मिळेल. पण तुम्ही फक्त शांत राहा, कारण स्वामी समर्थ स्वतः तुमच्या बाजूने न्याय करीत आहे. जेव्हा संकट जातं तेव्हा एक रिकामी जागा राहते. मी भरून काढा श्रद्धेने. दररोज थोडा वेळ स्वामी समर्थांच्या नावात घाला. त्यांच्याशी बोलत राहा. त्यांना आपल्या हृदयातील गोष्ट सांगा. त्यांना काही लपवू नका, कारण त्यांना आधीच सगळं माहिती आहे. फक्त विश्वास ठेवा की ते तुमचं रक्षण करत आहे. भक्ताचा श्वासही माझ्या कृपेने चालतो. मग तुमच्या प्रत्येक श्वासात स्वामींचं नाव ठेवा. तुम्ही पाहाल की भीती, चिंता आणि अडचणींनी तुमच्या आयुष्यातून माघार घेतली आहे. तुमचं मन हलकं आहे, चेहरा प्रसन्न होईल आणि आयुष्य पुन्हा आनंदी वाटेल. कधी कधी संकट जातात पण त्यांच्या आठवणी राहतात. त्या आठवणी तुम्हाला मागे ओढतात, पण आजपासून त्या सगळ्या आठवणींचं ओझं खाली ठेवा, कारण जे गेलं ते स्वामी समर्थांनी गेलं. त्यांनी तुमचं भविष्य स्वच्छ आणि सुंदर बनवलं आहे. याचं मन शुद्ध आहे. त्याचं रक्षण मी काळजाच्या पलीकडे करतो आणि तुम्ही जे गमावलं आहे ते आता परत मिळणार आहे, नव्या रूपात आणि चांगल्या पद्धतीने. पैसा, प्रतिष्ठा, नाती आणि आत्मविश्वास सगळं परत येईल. हे फक्त सुरुवात आहे. आजचा दिवस फक्त संकट संपल्याचा नाही, तर स्वामी समर्थांच्या कृपेच्या नव्या युगाचा प्रारंभ आहे तुमच्यासाठी. त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या घरात समृद्धीचा प्रवाह येईल. प्रत्येक दार उघडेल, प्रत्येक इच्छा पूर्ण होईल आणि प्रत्येक प्रार्थना फळाला येईल. आता तुमचं कर्तव्य एकच, रोज श्रद्धेने स्वामी समर्थांचं नाव घ्या आणि मनात ठेवा, स्वामी समर्थ म्हणतात माझ्या भक्तावर कोणतंही संकट चालत नाही. तुमच्या जीवनात आता फक्त शांती, आनंद आणि भरभराट येणार आहे. स्वामी समर्थ स्वतः तुमच्या घराचे रक्षण करते आहे आणि जेव्हा स्वामींचं रक्षण असतं तेव्हा जगातील कोणतंही संकट तुमच्या जवळ येऊ शकत नाही. संकट गेलं म्हणजे फक्त त्रास संपला असं नाही, तर ती वेळ ही नवीन जीवनाची सुरुवात असते. हा तुमचं घर जे संकटातून बाहेर आलं आहे ते आता स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने नव्या उजेडाने भरून गेलं आहे. हा उजेड फक्त दिव्यांचा नाही, तर हा उजेड आहे श्रद्धेचा, विश्वासाचा आणि आशेचा. आज सकाळपासूनच वातावरण काहीसं वेगळं वाटतंय ना. मनात एक शांतता आहे, घरात एक प्रसन्नता आहे, काहीतरी चांगलं होणार आहे असं सतत जाणवते. हेच तर स्वामी समर्थांचं संकेत असतात. ते थेट सांगतात नाही, ते फक्त मनाच्या त्यांच्या उपस्थितीची जाणीव करून देतात. कदाचित कालपर्यंत घरात तणाव होता, मनात चिंता होती, काहीतरी ओझं सतत वाटत होतं, पण आज त्या सगळ्या भावना नाहीशा झाल्या आहे. मनात एक वेगळी ताकद झाली आहे. ही ताकद तुमची नाही, ही स्वामी समर्थांची आहे. त्यांनी तुमच्या पाठीवर हात ठेवला आहे आणि म्हणाले आहेत, आता तू नको घाबरू, मी आहे तुमच्या सोबत. संकट हे भक्ताची परीक्षा नसून त्यांच्या विश्वासाची कसोटी असते आणि तुम्ही तो कसोटी पार केली आहे. तुम्ही विश्वास ठेवला, तुम्ही धीर धरला आणि म्हणूनच आज संकटाने तुमचं काहीही नुकसान केलं नाही. उलट त्या संकटामुळे तुम्हाला स्वामींच्या कृपेची खरी अनुभूती मिळाली. आता तुम्ही जेव्हा त्यांच्या नावाचा जप करता तेव्हा त्या नावात अधिक शक्ती आहे. स्वामी समर्थांनी तुमचं आयुष्य एका नव्या वाटेवर नेलं आहे. जे संकट आता प्रकाशमान आहे त्या वाटेवर नकारात्मक लोक, वाईट विचार आणि चुकीच्या नात्यांचा एक अंधार टिकू शकणार नाही. ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला, तुमचं मन दुखावलं, त्यांच्याबद्दल आता मनात राग ठेवू नका. स्वामी म्हणतात, जेव्हा मी न्याय करतो तेव्हा तू शांत राहा. आता त्यांचं कर्म त्यांना फळ देईल आणि तुम्हाला फक्त शांती व समाधान लाभेल. आता तुमच्या घरात जे बदल घडतील ते तुम्हाला आश्चर्यचकित करतील. काही दिवसातच तुम्ही पाहाल, ज्या गोष्टी वर्षानुवर्षे थांबल्या होत्या त्या अचानक सुरळीत होऊ लागतील. घरात पैशाचा ओघ सुरू होईल. जे अडकलेले व्यवहार होते ते पूर्ण होतील. कुणीतरी जुना मित्र किंवा नातेवाईक अचानक तुमच्याशी संपर्क करेल आणि मदत देईल. स्वामी समर्थ स्वतः परिस्थिती अशी घडवतील की तुम्हाला कळेल की हे काही योगायोग नाही,
हा स्वामींचा चमत्कार आहे. तुमचं आरोग्य सुधारणार आहे. काही दिवसांपासून तुम्हाला थकवा, अशक्तपणा किंवा बेचैनी जाणवत असेल, पण आता शरीरात नव्या ऊर्जेचा प्रभाव होईल. कारण जेव्हा मनावरचा भार उतरतो तेव्हा शरीर हलकं होतं आणि स्वामी समर्थांची कृपा ही केवळ आत्म्यावर नाही तर शरीरावरही कार्य करते. ते म्हणतात, ज्याने माझं नाव घेतलं त्यांच्या शरीरात माझं तेज बसतं. म्हणून तुम्ही जेव्हा रोज सकाळी उठल्यावर जय जय स्वामी समर्थ म्हणाला की तुझी ऊर्जा तुमच्यात झिरपते. घरात प्रेम असेल तर तेच माझं मंदिर आहे. आता तुमचं घर मंदिर बनतंय. कुटुंबात जे गैरसमज होते ते हळूहळू दूर होतील. जे बोलणं बंद झालं होतं ते पुन्हा सुरू होईल. घरात जे ताण होते ते वितळतील. पुन्हा बघाल की लहान मुलांच्या हसण्यातही आता एक नवा आनंद आहे. कारण घरातील वातावरण बदललं आहे. आई वडील, जोडीदार, मुलं सगळ्यांच्या चेहऱ्यावर शांततेचा भाव येईल. कधी कधी आपल्याला वाटतं की संकट म्हणजे फक्त बाहेरचं, पण खरं संकट मनात असतं. भीती, संशय, राग, असुरक्षितता हेच तर आपल्याला आतून तोडत असतात. स्वामी म्हणतात, माझं नाव घे आणि मनातील भीती मला दे. आजपासून तीच प्रार्थना करा, स्वामी माझी भीती तुम्ही घ्या आणि मला विश्वास द्या. आणि पहा, तुम्ही काही दिवसात वेगळं होऊ चाल. तुमचा आवाज बदलला वाटेल, चालण्यात आत्मविश्वास येईल, चेहऱ्यावर तेज येईल. स्वामी समर्थांच्या कृपेने जेव्हा संकट टळतं तेव्हा त्यांचं ठसठशीत चिन्ह राहून जातं. म्हणजे एखादी चांगली बातमी, एखादा अनपेक्षित लाभ, एखाद्या संधीचं दार, आता त्या ठिकाणी त्या गोष्टी घडायला लागणार आहे. कदाचित उद्याचं कोणीतरी फोन करेल आणि म्हणेल तुमच्यासाठी एक उत्तम काम आहे. कदाचित जुनी थकलेली रक्कम अचानक परत मिळेल किंवा एखादा जुना प्रॉब्लेम जो तुम्हाला अशक्य वाटत होता तो अचानक सुटेल. हे सगळं स्वामी समर्थांच्या हातातूनच घडतं. ते फक्त संकट टाळत नाही, ते त्यानंतर आनंदाचा पाऊस पाडतात. मी फक्त तुझे संकट दूर करत नाही, मी तुला उंचीवर नेतो. म्हणून आता वेळ आली आहे स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवायची. तुमचं काम, तुमची स्वप्न, तुमचे उद्दिष्ट यांना आता नवीन दिशा मिळेल. तुमच्या आयुष्यात नवे लोक येतील जे मदत करतील, प्रेरणा देतील आणि योग्य मार्ग दाखवतील. तुम्ही जे विचार करत होता की माझं काही होईल का, आता त्या विचाराला जागा नाही. कारण स्वामी म्हणतात, जेव्हा मी आशीर्वाद देतो तेव्हा अशक्य गोष्टी शक्य होतात. आजपासून तुमच्या घरात संपत्ती, आरोग्य आणि समाधानाचं आशीर्वादाचं त्रिकूट येत आहे. ज्या दिवशी ज्या वस्तू घरात वर्षानुवर्षे वावरल्या नव्हत्या त्या आता पुन्हा कामी येतील. ज्या नात्यांमध्ये दुराव होता त्या आता पुन्हा जुळतील आणि जिथे पैसा अडकला होता तिथून आता तो प्रभावित होऊ लागेल. हे सगळं फक्त योगायोग नाही, हे स्वामी समर्थांच्या हातून घडणारा कृपेचा प्रवाह आहे. मी भक्ताच्या घर एक माझं मंदिर करतो. म्हणून आजचा तुमच्या घरात प्रत्येक सकाळी दिवा लावा, स्वामींचं नाव घ्या. जरी 5 मिनटं असली तरी मन लावून त्यांच्या समोर बसा. तुम्ही पाहाल दिवस किती सुंदर जातोय, कामात उत्साह येतो, लोकांशी संवाद सहज होतो आणि मनात शांततेचा ओलावा राहतो. तो स्वामी समर्थांचा चमत्कार आहे. संकट गेलं आहे पण त्याचं शिक्षण विसरू नका. त्याने तुम्हाला दाखवलं आहे की श्रद्धा ही सर्वात मोठी शक्ती आहे. पैसा, प्रतिष्ठा, लोक हे सगळं येत जातं, पण विश्वास कायम ठेवला तर प्रत्येक वेळी स्वामी समर्थ तुमच्या बाजूला असतात. जेव्हा तुम्ही निराश असता तेव्हा ते तुमच्या मनात विचार आणतात, थांब अजून संधी आहे. जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा ते तुमच्या आसपासचा असतात. फक्त तुम्हाला जाणवतं म्हणून ते शांत बसतात. भक्ताने 1 पाऊल टाकलं तर मी 10 पावलं टाकतो. म्हणून तुम्ही पुढे चला. जी कामं थांबली आहे ती पुन्हा सुरू करा. ज्याची आशा हरवली होती ती पुन्हा धरा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी एकटा नाही हा विचार मनात ठेवा. कारण स्वामी समर्थ प्रत्येक श्वासासोबत तुमच्या सोबत आहे. आता तुमच्या घरात शांततेचं आणि समृद्धीचं वातावरण राहील. कोणताही वाईट विचार, नजर किंवा ऊर्जा त्या घरात टिकणार नाही. कारण स्वामी समर्थ स्वतः त्या दारावर उभे आहेत. ते म्हणतात, या घरात मी आहे म्हणून यात फक्त मंगलच होईल. कधी वेळ आली तरी त्यांच्या नावाने इतरांना मदत करा. कोणाचं मन तुटलं असेल तर त्यांना सांगा, जय जय स्वामी समर्थ म्हणा, सगळं ठीक होईल. कारण स्वामी समर्थांची कृपा ही फक्त एका व्यक्तीवर नाही तर त्या ज्या ठिकाणी श्रद्धा असेल तिथे आपोआप प्रवाहित होईल. आज तुम्ही ज्या संदेश ऐकत आहात म्हणजे स्वामी समर्थांनी तुम्हाला त्यांच्या विशेष भक्तांच्या यादीत स्थान दिलं आहे. ते तुम्हाला सांगत आहे, संकट टळले, आता आनंद येणार आहे. ज्याने तुला रडवलं तोच आता तुझ्या यशाचं उदाहरण पाहणार आहे. जिथे तू हरलास तिथे मी तुझ्या जीवनावर जिंकणार आहे. आता फक्त तुम्ही विश्वास ठेवा आणि दररोज त्यांच्या नावात मन गुंतवा. तुमच्या आयुष्यात आता फक्त प्रकाश आहे, तुम्ही समृद्धी आहे आणि समाधान आहे. स्वामी म्हणतात, मग तू माझं नाव घेतलं
आता तुझ्या दारात फक्त मंगलच होईल, संकट पुन्हा कधीच येणार नाही, कारण मी स्वतः तुझ्या रक्षणासाठी उभा आहे. ज्याच्या घरात माझं नाव घेतलं जातं तिथे अंधार टिकत नाही. आणि खरंच आज तुमच्या घरातला तो अदृश्य अंधार पूर्णपणे नष्ट झालाय. काही दिवसांपूर्वी जेव्हा तुम्ही चिंतित होता तेव्हा सगळं थांबल्यासारखं वाटत होतं. पैसा अडकलेला होता, कामात मन लागत नव्हतं, आरोग्य बिघडलं, घरात वातावरण तणावाचं होतं. पण आज तुम्ही उठलात आणि मनात अचानक एक शांतता आली. जणू कोणीतरी पाठीवर हात ठेवला आणि म्हणाला, आता काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. तो कोण? तुमचा स्वामी समर्थ. स्वामीने तुमचं संकट दूर केलं आणि आता तुमचं भाग्य नव्याने लिहायला सुरुवात केली. ज्यावेळी संकट आपल्यावर असतं त्यावेळी आपल्याला ते दिसत नाही, पण नंतर जेव्हा परिस्थिती बदलते तेव्हा समजतं की हे सर्व त्यांच्या इच्छेने झालं. स्वामी म्हणतात, भक्तांचं संकट मी वेळेआधी ओळखतो. म्हणजे तुम्हाला दिसत नाही ते त्यांना आधीच कळतं. त्यांनी संकट दूर केलं, त्यांच्या वेळी तुमच्या आयुष्यात नवे दरवाजे उघडले आहे. आणि पहा, आता काही अनपेक्षित चांगल्या गोष्टी घडायला लागतील. ज्या ठिकाणी तुम्ही अडकलेला होता तिथे आता अचानक सगळं सुटेल. पैशाची तंगी होती तिथे आता पैसे येऊ लागतील. जिथे मनात गोंधळ होता तिथे आता निर्णय घेतले जातील. जिथे लोकांनी तुम्हाला कमी लेखलं तिथे आता तुम्हाला आदर मिळेल. जे सगळं आता हे रात्रीत होणार नाही, पण हळूहळू प्रत्येक दिवस तुम्हाला दाखवेल की स्वामी समर्थ माझ्यासोबत आहे. संकट गेलं की आनंद येतो, पण तो संकट स्थिर राहतो, त्याला मी दुहेरी आनंद देतो. तुम्ही जे भोगलात ते व्यर्थ गेलं नाही. तुम्ही ज्या वेदना सोसला ते आता फळ देणार आहे. स्वामी समर्थ प्रत्येक वेदनेचं रूपांतर आशीर्वादात करतात. त्यांनी तुमचं मन तयार केलं आहे. आता जे काही मिळणार आहे त्यांची किंमत तुम्हाला माहीत आहे. आता तुमचं नशीब नव्या रंगात उमलणार आहे. आजपासून तुमच्या घरात ऊर्जा वाढली आहे. ज्या कोपऱ्यात शांतता नव्हती तिथे आता सुखाचं वातावरण आहे. दिवा लावला की ज्वाळा स्थिर राहते, ते चिन्ह आहे की स्वामी समर्थांचं रक्षण आहे. तुमच्या घरात आता वाद नसेल, राग नसेल, मत्सर नसेल. त्या जागी प्रेम, समजूतदारपणा आणि शांतता राहील. आम्ही म्हणतात, ज्याच्या घरात प्रेम आहे तिथे मी स्वतः बसतो. म्हणून तुम्ही आजपासून घरात प्रेमाचं बीज पेरा. एकमेकांशी गोड बोलणं सुरू करा. कुणाचं मन दुखावलं असेल तर माफी मागा, कारण स्वामी समर्थांचा नम्रता आवडते. आता तुम्हाला एकाच गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. जे संकट गेलं त्याच्याबरोबर काही नकारात्मक ऊर्जा पण गेली आहे, ती परत येऊ नये म्हणून तुमचं मन नेहमी स्वच्छ ठेवा. नकारात्मक विचारांना दारातच थांबवा. स्वामी म्हणतात, मन जिथे स्वच्छ आहे तिथे माझं अस्तित्व टिकतं. आणि तुमचं मन सतत स्वामींच्या नावाने भरलेलं ठेवा. जप करा, प्रार्थना करा आणि दररोज थोडा वेळ त्यांच्या स्मरणात घाला. एवढं केलं की तुमचं संरक्षण कायम राहील. संकट गेलं म्हणजे आता काहीच त्रास नाही असं नाही, पण आता जे येईल ते लहान सहान असेल आणि तुम्ही सहज पार कराल ते संकट, कारण तुमचं मन आता मजबूत झालं आहे. तुम्हाला भीती वाटायची नाही आता, पण आता ती भीती निघून गेली आहे. तुम्हाला त्रास मोठी वाटायची, पण आता तीच रात्र शांती येऊन येते. आता तुम्हाला बदल म्हणजे स्वामी समर्थांचा आशीर्वादच आहे. ते म्हणतात, मी भक्ताला फक्त संकटातून बाहेर काढत नाही तर त्याला उंच नेतो. म्हणून आता तुमचं भाग्य वर चढणार आहे. कामात यश येईल, लोकांकडून आदर मिळेल आणि तुमचं नाव लोकांच्या तोंडी येईल. पण ते चांगल्या अर्थाने तुमच्या आयुष्यात अशी काही दारं उघडतील जिथून तुम्हाला नवीन सुरुवात दिसेल. जसं नदीला नवीन लाट मिळते तसं तुमचं आयुष्य नव्या दिशेने वाहू लागेल. तुम्ही जेव्हापासून स्वामी समर्थांचं नाव घेतलं तेव्हापासून संकट तुमच्यापासून दूर राहायला लागलं आहे, कारण त्यांचं नाव हेच एक कवच आहे. ते म्हणतात, माझं नाव घेतलं की संकटाचा वेग कमी होतो आणि भक्ताचं मन स्थिर होतं. तुमचं मन आज स्थिर आहे, शांत आहे, हेच त्यांचं प्रमाण आहे. आता तुमचं आरोग्यही सुधारेल. जेव्हा मनावरचा भार उतरतो तेव्हा शरीर आपोआप हलकं होतं. रात्री झोप लागते, सकाळी उत्साह वाटतो आणि चेहऱ्यावर तेज येतं. हे सगळं तुमच्या जीवनात येणार आहे. तुमचं शरीर हे स्वामींच्या कृपेचं मंदिर बनणार आहे. ज्या आजाराने तुम्ही त्रस्त होता त्यातही सुधारणा दिसेल. डॉक्टर म्हणतील, आता स्थिती एक सुधारते, पण हेच कारण आहे कारण त्यांनी तुमचं रक्षण केलं आहे. स्वामी म्हणतात, जे काही तुटलं ते मी पुन्हा जोडतो आणि तुम्ही पाहाल तुमच्या नात्यांमध्ये पुन्हा उभ येईल. जिथे गैरसमज होते तिथे दूर होईल. या व्यक्तींपासून दुरावा आला होता तिथे व्यक्ती पुन्हा तुमच्याशी संपर्क साधेल, कारण स्वामी समर्थ भक्ताच्या जीवनात शांतता निर्माण करतात. ते तुटलेली नातेही प्रेमाच्या धाग्याने पुन्हा विणतात. तुमचं घर आता स्वामी समर्थांचं निवासस्थान बनलं आहे. जिथे जेवताना त्यांचं नाव घ्या, झोपताना त्यांच्या चरणाशी आठवण करा. तुम्ही पाहाल की त्या घरात कधीही भांडणं, वाद, अशांती टिकत नाही. स्वामी समर्थांचं नाव हे घराचं कवच आहे. ते म्हणतात, माझा भक्त जो खंबीर राहतो त्याचं भविष्य मी उजळवतो. आता तुमचं भविष्य उजळणार आहे. ज्या स्वप्नांना तुम्ही त्याग केला होता
ती आता पुन्हा जागी होणार आहे. तुमच्या मनात नवीन स्वप्न उगवतील, घराचं, करिअरचं, प्रेमाचं, यशाचं, आणि हे सगळं स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण आता स्वामी समर्थ स्वतः तुमच्यासाठी योजना आखत आहे. कधी कधी संकट जातं, पण मनात शंका राहते, पुन्हा असं काही होईल का? स्वामी म्हणतात, जेव्हा मी एकदा रक्षण करतो तेव्हा ती वेळ परत येत नाही. म्हणून आता ती भीती मनातून काढून टाका. आता तुम्ही सुरक्षित आहात. संकटाचं चक्र तुटलं आहे. आता तुमचं भाग्य वाढत राहणार आहे. घरात जेव्हा नवा प्रकाश येतो तेव्हा तो फक्त भिंतीवर नाही तर मनातही झिरपतो. तुमच्या विचारात सकारात्मक वाढते, बोलण्यात गोडवा येतो आणि कृतीत सातत्य येतं. यश ही फक्त गोष्ट मग मागोमाग तुमच्याकडे ओढली जाते. आणि हे सगळं स्वामी समर्थने तुमच्याकडून घडवून ठेवलं आहे. स्वामी म्हणतात, संकटाचं नाव घेऊन माझं नाव घेतलं तर संकटाचा शेवट ठरतो. तुम्ही त्यांचं नाव घेतलं म्हणून तुमचं संकट संपलं. आता फक्त आनंद, शांती आणि समृद्धीचा काळ आहे. तुमच्या घरात आता दररोज चांगली बातमी येईल. कधी कोणी जुनी थकलेली रक्कम परत देईल, कधी कोणी जुना मित्र मदतीला येईल, कधी मुलांच्या शिक्षणात प्रगती होईल, कधी तुमच्या कामाचं कौतुक होईल. हे सगळं सुरू होणार आहे कारण संकट संपलं आणि स्वामी समर्थांनी कृपेचा दरवाजा उघडला आहे. आता दररोज सकाळी फक्त एकच वाक्य बोला, स्वामी समर्थ, आजचा दिवस तुमच्या कृपेने मंगल होऊ दे. आणि मग बघा किती दिवस सुंदर जातो. सगळं सुरळीत होतं, मनात शांती राहते आणि कोणत्याही गोष्टीचा ताण जाणवत नाही. ही स्वामी समर्थांची शक्ती आहे. ती मूक आहे पण अचूक आहे. स्वामी म्हणतात, तुझं संकट गेलं, आता माझं आशीर्वादाचं युग सुरू झालं आहे. म्हणून आजपासून तुमचं जीवन नव्याने उमलत आहे. तुमच्या प्रत्येक पावलावर आता कृपा आहे, प्रत्येक बोलण्यात आशीर्वाद आहे आणि प्रत्येक श्वासात स्वामींचं नाव आहे. तेच तुमचं खरंच एक कवच आहे. आता लक्षात ठेवा, संकट गेलं म्हणजे भीती संपली, भीती संपली म्हणजे आत्मविश्वास वाढला, आत्मविश्वास वाढला म्हणजे यश जवळ आला, आणि यश जवळ आलं म्हणजे स्वामी समर्थ हसत आहे, कारण त्यांचा भक्त आता आनंद आहे. संकट कधीच कायमचं नसतं, ते येतं कारण आपण जागे व्हावं, आपल्याला आतल्या श्रद्धेला आणि सामर्थ्याला पुन्हा ओढावं. जेव्हा संकट मोठं वाटतं तेव्हा लक्षात ठेवा, तुमच्या मागे स्वामी समर्थ उभे आहेत. त्यांच्या आशीर्वादाने अग्नीतून सोनं तयार होत असतं. संकटातून तुमचं आयुष्य अधिक मजबूत बनतं. आज जे मोठं संकट तुमच्या घरावर आलं होतं ते आता स्वामी समर्थांच्या कृपेने नाहीसं होत आहे. सकाळपासून जे मनात अस्वस्थतेचं वादळ होतं, जे भीतीचं सावट तुम्हाला वेढून बसलं होतं, ती हळूहळू शांत होत आहे. कारण स्वामी म्हणतात, स्वतः मी आहे ना, माझ्या भक्ताला काही होऊ देणार नाही. घरात शांतता पसरत येईल. जो आजार, जो दुःख, जो वाद तुम्हाला हरवून टाकत होता तो आता संपेल. आजपासून तुमच्या घरात पुन्हा आनंदाचं किरण येईल. काही दिवसांपासून नशिबाने साथ सोडल्यासारखं वाटत होतं. कामात अडथळे येत होते, घरातील सदस्यांमध्ये भांडणं होत होती, पण आता ते सर्व संपले. कारण ज्या क्षणी तुम्ही श्री स्वामी समर्थ असं प्रेमाने उच्चाराल त्या क्षणी तुमचं संकट विरघळायला सुरुवात झाली. स्वामी समर्थांच्या नावात इतकी शक्ती आहे की जिथे त्यांचं नाव घेतलं जातं तिथे नकारात्मक शक्ती, भीती, आजार, गरिबी, दुःख काहीच टिकत नाही. यांच्या नामस्मरणानं घरात शांततेचा प्रकाश पसरतो. आजचा दिवस तुमच्यासाठी विशेष आहे कारण आज स्वामी समर्थ तुमच्याकडे अदृश्य रूपानं आले आहे. त्यांनी तुमच्या दाराशी उभे राहून म्हटलं आहे, हे बघ माझ्या भक्ता, काळजी करू नकोस, मी आलो आहे, तुझं संकट माझ्या चरणाशी टाक. त्या क्षणी जणू वारं शांत झाला, मन हलकं झालं आणि छातीतला ताण कमी झाला. ज्या गोष्टीचा तुम्ही इतका विचार करत होता, त्या समस्येने झोप उडाली होती, त्याचं उत्तर आज मिळणार आहे. तुम्ही कदाचित विचार करत असाल, हे शक्य आहे का? पण हो, स्वामी समर्थांसाठी काही अशक्य नाही. ते भूतकाळावर आले नाहीत. आता हजारो लोकांना संकटावर बाहेर काढण्यासाठी त्यांच्या नावाने मृत्यूही मागे फिरतो, रोगही पळून जातो, शत्रू नम्र होतात आणि काळ स्वतः थांबतो. मग तुमचं संकट काय मोठं आहे त्यांच्या शक्तीसमोर. आजपासून तुमचं नशीब बदलतंय. ज्या गोष्टीत तुम्ही हरत होता तिथे तुम्ही आता जिंकणार आहात. ज्या नोकरीत, व्यवसायात, नात्यात तुम्हाला निराशा आली होती तिथे आता पुन्हा नवीन सुरुवात होईल. कारण स्वामी म्हणतात, ज्याने माझं नाव घेतलं त्याच्या आयुष्यात मी स्वतः परिवर्तन घडवतो. आज तुम्ही फक्त थोडा वेळ शांत बसा, डोळे मिटा आणि स्वामी समर्थांच्या पादुका मनात आणा. त्यांना सांगा, स्वामी समर्थ माझ्यावर कृपा करा. इतकं म्हटलं तरी पुरेसं आहे, कारण त्यांच्या कृपेचं एक झुळूक आली तरी आयुष्य बदलून जातं. तुमच्या मनातील भीती, काळजी, नकारात्मक विचार हे सगळं विरघळून जाईल. तुम्ही जणू नव्याने जगायला सुरुवात कराल. कधी कधी संकट येतं ते आपल्याला थांबवण्यासाठी नाही तर आपल्याला नव्या मार्गावर नेण्यासाठी. स्वामी म्हणतात, याचं मन माझ्यावर एकाग्र होतं
जर त्याला मी अशा मार्गावर नेतो जिथे त्याचं कल्याणच होतं. कदाचित आज ते तुम्हाला वाईट वाटत आहे, ते उद्या तुम्हाला भल्यासाठी असेल. स्वामींवर विश्वास ठेवा, त्यांचं प्रत्येक पाऊल तुम्हाला योग्य ठिकाणी घेऊन जाईल. तुमच्या घरात जे संकट होतं ते कदाचित पैशाचं, आरोग्याचं, नात्याचं किंवा मनशांतीचं असू शकेल, पण स्वामी समर्थांच्या कृपेने ते आज संपतंय. आज रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाल तेव्हा तुमच्या मनात एक वेगळं समाधान असेल, जणू काही जड ओझं उतरलंय, कारण स्वामी समर्थांनी ते ओझं तुमच्याकडून घेतलं आहे. त्यांनी म्हटलं आहे, माझ्या भक्ताने दुःख वाहू नये, मी त्यांचं दुःख वाहीन. आणि खरंच ज्या घरात स्वामी समर्थांचं नाम घेतलं जातं तिथे दरवेळेस संकट उभं राहत नाही. त्या घरात धनप्राप्ती होते, आरोग्य मिळतं, प्रेम वाढतं आणि आत्मिक शांती स्थिर होते. जर तुम्ही त्यांच्या कृपेवर मनापासून विश्वास ठेवला तर पुन्हा जीवन सोन्यासारखं झाले. स्वामी म्हणतात, काळजी नको करू, तू माझा आहेस. ही एकच ओळ तुमच्या मनात ठेवून पुढे जा. कोणतंही आव्हान आलं तरी स्वतःला सांगा, माझ्या स्वामी सोबत आहेत. आणि तुम्ही बघा, संकट आपोआप बाजूला सरकायला लागेल. तुमचं आत्मबल वाढेल. जिथे आधी भीती होती तिथे आता धैर्य येईल. जिथे दुःख होतं तिथे आता आनंद येईल. जिथे अंधार होता तिथे आता प्रकाश येईल. आज स्वामी समर्थांनी तुमचं जीवन नव्याने लिहिलं आहे. उद्याच्या सकाळी तुम्ही जेव्हा डोळे उघडाल तेव्हा तुमच्या घरात नवीन ऊर्जा असते. जे पैसे अडकले होते ते येतील, जे संबंध तुटले होते ते जोडले जातील, ज्यांचं स्वप्न अपूर्ण होतं ते पूर्ण होईल. कारण स्वामी समर्थ म्हणतात, मी माझ्या भक्ताला रिकामा ठेवत नाही. त्या दिवशी, त्या क्षणी जेव्हा संकट आपल्या दाराशी आलं होतं तुम्ही घाबरला होतात, पण आज त्याच्या दारावर स्वामी समर्थ उभे आहे. त्यांच्या हातात कृपेचा प्रकाश आहे आणि ते म्हणत आहे, तुझं संकट संपलं रे माझ्या लेकरा. आणि त्या क्षणी तुम्हाला जाणवेल सर्व काही ठीक होतंय. मनात शांती उतरेल, डोळ्यातून अश्रू येतील, पण ते अश्रू आनंदाचे असतील. तर अशा प्रकारे आजचा स्वामींचा संदेश आपण इथे समाप्त करणार आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. चला तर मग उद्याच्या नव्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा मिळू. जय जय रघुवीर समर्थ.